नमस्कार. एम-पी-एस-सी ॲनालिसिस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लोकसत्ता न्यूज डिस्कशन पाहण्यापूर्वी काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्याच्या संदर्भात जराशी चर्चा करणार आहोत. तर सर्वात पहिला मुद्दा जो आहे तर तो म्हणजे आपण आता हे दररोज लोकसत्ता डिस्कशन जे घेत आहोत. तर काही दिवशी असं होत असतं की दररोज येणारे जे न्यूजपेपर आहेत तर त्या न्यूजपेपरमध्ये एक्झाम ओरिएंटेड ज्या न्यूज असतात तर त्या कमी असतात. म्हणजे तितक्याशा न्यूज खूप सारे न्यूज ह्या पॉलिटिकल असतात. अ, एखाद्या नेत्याने वेगवेगळे स्टेटमेंट्स दिलेले असतात, त्यांच्याशी संबंधित असतात. तर परीक्षांना त्यांचं जे महत्त्व आहे, तर ते अतिशय कमी असतं. तर अशा वेळेला आपला जास्त वेळ न जाता अतिशय परीक्षा ओरिएंटेड अशी जी आर्टिकल आहे, तर ती आर्टिकल घेण्याचाच आपण इथून पुढं जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. आणि काही आर्टिकल जर लोकसत्तामधून त्या दिवशी जर प्रोडक्टिव्ह असे आर्टिकल जर आपल्याला भेटत नसतील, अशा न्यूज आपल्याला मिळत नसतील, तर आपण इतर वर्तमानपत्र जसं महाराष्ट्र टाइम्स असेल किंवा हिंदी भाषेतील जी वृत्तपत्र आहेत, दैनिक भास्कर असेल, दैनिक जागरण असेल, अमर उजाला असेल, तर या वृत्तपत्रांमधून तसंच इंग्रजी भाषेतील जी वृत्तपत्र आहेत, त्याच्यामध्ये द हिंदू आणि द इंडियन एक्सप्रेस ही 2 जी महत्त्वाची वृत्तपत्र आहेत, तर त्यांच्यामधील जे आर्टिकल्स आहेत, तर ते आर्टिकल पण आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर येत्या काही दिवसातच आपण हा उपक्रम सुरू करत आहोत. तर फक्त आपलं जे हे न्यूज डिस्कशन आहे, तर ते फक्त एका लोकसत्ता न्यूजपेपर भोवती केंद्रित न राहता एक ब्रॉडर प्लॅटफॉर्म जो आहे, तर त्याच्या दृष्टिकोनातून आपण जवळपास या दरम्यानच्या काळामध्ये जे काही करंट अफेअर्स आपल्या आजूबाजूला घडतील, तर ते फक्त बातम्यांच्या स्वरूपात न पाहता त्याचं सखोल विश्लेषण, त्याच्या संदर्भात विद्यार्थ्यांना आवश्यक असलेलं ज्ञान, विद्यार्थ्यांना त्यांचं त्या इश्यू संदर्भात जे मत बनवावं लागतं, तर ते मत बनवताना कोणत्या-कोणत्या बाबींवर आपण लक्ष दिलं पाहिजे. आपली जी मत बनवण्याची जी पद्धत आहे, तर ती कशी विकसित करता येईल, या सगळ्या बाबींची तयारी आपल्या या यूट्यूब चॅनलवर करून घेतली जाईल. दुसरी एक महत्त्वाची जी सूचना आहे, तर ती म्हणजे अ, येत्या काही दिवसातच आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्या वेगवेगळ्या सरळ सेवा भरती आहेत, त्याच्यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, पोलीस भरती, जिल्हा परिषद आणि नगरसेवक भरती, अ, नगर परिषद कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदाची जी काही जाहिरात आता सध्या येत आहे, तर त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या अशा परीक्षांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, तर त्या प्रश्नपत्रिका सोडवून घेऊन त्याचं सखोल पद्धतीनं विश्लेषण केलं जाईल. तर विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला अभ्यास खूप साऱ्या मुलांचा असतो. ते बुक्स वगैरे वाचत असतात. पण परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला प्रश्नपत्रिकांचा जो सराव आहे, तर तो सराव अतिशय जास्त पद्धतीनं आपण केला पाहिजे. त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं पाहिजे. तर आपल्या चॅनलचंच नाव आहे एम-पी-एस-सी ॲनालिसिस. तर आपला पहिल्यापासूनच जो भर आहे, तर तो भर म्हणजे फक्त वाचून दाखवणं किंवा ती न्यूज असेल, प्रश्नपत्रिका असेल, तर ती फक्त सोडवून घेण्यापेक्षा त्याचं सखोल विश्लेषण करून विद्यार्थ्याला परीक्षेतील यशापर्यंत किंवा त्याला चांगले मार्क्स मिळवण्यापर्यंत आपल्याला कसं पोहोचवता येईल, या दृष्टिकोनातूनच आपण हा उपक्रम जो आहे, तो सुरू करत आहोत. त्याचप्रमाणे तिसरी एक महत्त्वाची बाब, की वेगवेगळे आपले जी-एसचे जे विषय आहेत, त्याच्यामध्ये इतिहास असेल, भूगोल, पॉलिटी, अर्थशास्त्र, जनरल सायन्स किंवा एन्व्हायर्नमेंट असे वेगवेगळे विषय असतील, तर त्या विषयांमध्ये अभ्यास करताना विद्यार्थ्यांना ज्या काही फॅक्च्युअल बाबी असतात, ज्या काही वस्तुनिष्ठ गोष्टी असतात, तर त्या गोष्टी पाठ कराव्या लागतात. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील पर्वतांचा जो क्रम आहे किंवा शिखरांचा जो क्रम आहे किंवा नद्यांची जी लांबीनुसार त्यांचा आपल्याला क्रम लक्षात ठेवावा लागतो. बऱ्याच वेळा कोणती अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात, तर ते आपल्याला पाठ करावं लागतं. तर याच्यामध्ये अंडरस्टँडिंगपेक्षा पाठांतराचा भाग जास्त राहतो. तर ते जास्तीत जास्त इफेक्टिव्ह पद्धतीनं आपल्याला कसं ते पाठांतर करता येईल आणि जास्तीत जास्त कालावधी ते आपल्याला लक्षात कसं ठेवता येईल. तर या दृष्टिकोनातून आपण एम-पी-एस-सी एक्झाम ट्रिक्स हा एक नवीन उपक्रम येत्या काही दिवसात सुरू करत आहोत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला त्या दृष्टिकोनातून सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमच्या मित्रांनाही सांगा, की तुमचे अभ्यासाचे जे एफर्ट्स आहेत, तर ते एफर्ट्स सर्व प्रकारे कमी करून तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा हा आपला प्रयत्न राहणार आहे. तर
ज्या सूचना होत्या तर त्या सूचना आता संपलेल्या आहेत. तर आपण आपल्या रेग्युलर लोकसत्ता डिस्कशनकडे वळत आहोत. तर आजची पहिल्या पानावरची जी बातमी आहे तर ती मराठी माणसाला मुंबईत परत आणणार, मुख्यमंत्री शिंदे यांचा निर्धार, शैलीदार इमारतींसाठी सवलती देण्याची ग्वाही. तर आता न्यूज आहे ती छोटीच आहे. परंतु त्याच्यामध्ये जे अंतर्भूत जे मुद्दे आहेत किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण काय पाहिलं पाहिजे. तर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. बऱ्याच साऱ्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन्स असतील किंवा जे काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील भारताच्या, त्याच्यामध्ये मग स्टेट बँक ऑफ इंडिया, सेबी असेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, असे खूप सारे ज्या काही गव्हर्नमेंटच्या ज्या इन्स्टिट्यूशन असतील किंवा कॉर्पोरेशन असतील, त्यांचे हेड ऑफिस जे आहेत तर ते मुंबईमध्ये आहेत. तर असं औद्योगिक केंद्र असलेले जे शहर आहे, तर त्या मुंबई शहरामध्ये ह्या सगळ्या विकासामुळं जमिनींचे जे भाव आहेत तर ते भाव प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत आणि सामान्य माणसाला अशा प्रचंड वाढलेल्या भावामध्ये जमिनी घेऊन मुंबईत राहणं जे आहे तर ते जवळपास अशक्य आहे. तर बरेच जे सामान्य लोक आहेत की जे आपण जर पाहिलं ते एक 40-50 वर्षापूर्वी जे मुंबईच्या मुख्य भागामध्ये राहत होते, तर ते बरेच लोक आता मुंबईच्या बाहेर राहतात. म्हणजे जवळपास कल्याण असेल, ठाणे असेल, नवी मुंबई किंवा पनवेलचा भाग असेल, तर या भागामध्ये लोकांना शिफ्ट व्हावं लागलेलं आहे. तर आता मराठी माणसाला मुंबईत परत आणणार अशी एक प्रकारे माननीय मुख्यमंत्री यांनी ग्वाही दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये मुंबईचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी जो निर्धार आहे, तो निर्धार त्यांनी त्यामध्ये व्यक्त केलेला आहे. तर विशेषतः मुंबईमध्ये न परवडणाऱ्या जागा आणि बांधकामाचा जो खर्च आहे, तर त्या संदर्भातलाच सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे. तर त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या घरांची अधिकाधिक निर्मिती केली पाहिजे आणि ते करण्यासाठी त्यांना ज्या काही सवलती आवश्यक आहेत, तर त्या सवलती देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मग त्याच्या संदर्भात महाराष्ट्राच्या ज्या काही वेगवेगळ्या घरासंदर्भातल्या ज्या स्कीम्स आहेत, तर त्या स्कीमचा वापर केला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारची जी एक महत्त्वाची स्कीम आहे, ती म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि प्रधानमंत्री आवास योजना शहरी. तर त्याच्यातला जो शहरी हा जो सेक्शन आहे, तर त्याचाही वापर या दृष्टिकोनातून आपल्याला करता येईल. तर एक महत्त्वाची जी बातमी, आता ही एक छोटी न्यूज झाली. तर आपण या न्यूजमधून काय शिकलं पाहिजे, काय पाहिलं पाहिजे? एक अभ्यासक म्हणून किंवा आता बदललेल्या एम-पी-एस-सीच्या पॅटर्ननुसार एक अभ्यासक म्हणून, एक विश्लेषणातून अभ्यास करणारा अभ्यासक म्हणून आपण काय पाहिलं पाहिजे? तर आपण हे पाहिलं पाहिजे, की आपण शहरांची आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ होते. आता मुंबई जवळपास 2 कोटी लोकसंख्या असलेलं शहर बनतंय. तर इतक्या प्रचंड प्रमाणात आपल्या देशामध्ये शहरीकरण होतंय. पण हे शहरीकरण होत असताना आपण जे आपल्या 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अधिक सर्वसमावेशक शाश्वत विकासाचं जे मॉडेल ठेवलं, तर त्याच्यामध्ये खरोखर हा विकास सर्वसमावेशक आहे का? असा प्रश्न आपण स्वतःलाच विचारला पाहिजे. कारण जर हे शहर मुंबईसारखं शहर इतक्या मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे, परंतु सामान्य माणसाला तिथं राहण्यासाठी जागा भेटत नसेल किंवा त्याचं जगणं तिथं त्याला आर्थिकदृष्ट्या ते परवडणारं नसेल, तर अशा शहरांची वाढ करून आपण खरोखर सर्वसमावेशक विकास करत आहोत का? हा एक महत्त्वाचा प्रश्न या दृष्टीनं उपस्थित होत आहे. तर या ज्या बातमीचं जे महत्त्व आहे, तर ते त्याच दृष्टिकोनातून आहे. ही फक्त छोटीशी बातमी नाही आहे, तर त्याच्यातून हा मेसेजच आहे, की भविष्यामध्येही आपण जी शहरं निर्माण करणार आहोत किंवा जी शहरं आपण डेव्हलप करत आहोत, त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या वर्ल्ड क्लास फॅसिलिटी आपल्याला बनवायच्याच आहेत. परंतु ते करत असताना त्या फॅसिलिटी सामान्य माणसाच्या आर्थिक अ, जे त्याची परिस्थिती आहे, तर त्याला त्या परवडणाऱ्या असल्या पाहिजेत. सामान्य माणसाला केंद्रीभूत ठेवून, त्याला केंद्रस्थानी ठेवून आपल्याला या फॅसिलिटी निर्माण करता आल्या पाहिजेत, शहरं निर्माण करता आली पाहिजेत. तर अर्बनायझेशन किंवा शहरीकरण प्रक्रियेचा हा जो मानवी चेहरा आहे, तर तो मानवी चेहरा समोर ठेवून आपल्याला आपल्या देशाचा विकास करणं अपरिहार्य आहे. तर राज्यसेवा मुख्य परीक्षा त्याच्यामध्ये GS1 टॉपिकमध्ये भारतीय समाज किंवा इंडियन सोसायटी हा जो टॉपिक आहे, त्याच्यामध्ये अर्बनायझेशन हा एक आपल्याला टॉपिक आहे. तर त्याच्यामध्ये अर्बनायझेशनचा जो मानवी चेहरा किंवा ह्युमन सेंट्रिक अर्बनायझेशन असं जो एक कन्सेप्ट आहे, तर त्याच्या संदर्भात आपल्याला ही न्यूज पाहता येईल. त्याच्यानंतर आपण पुढच्या ज्या न्यूजकडे जातोय ते म्हणजे पोर्ट ट्रस्टच्या जागेमध्ये मुंबईचा विस्तार. तर तेच परत म्हणजे पहिली जी आपण न्यूज बघितली त्याच्याशी जर रिलेटेड ही दुसरी न्यूज आहे, की 2026 पर्यंत राज्याला पहिल्या क्रमांकावर आणण्याचा निर्धार. तर आता देशामध्ये खूप सारे राज्य जे आहेत, तर ते वेगाने विकास करत आहेत. त्याच्यामध्ये खूप सारे शहरं आहेत. म्हणजे बेंगलोर असेल, हैदराबाद, अहमदाबाद असेल, तर अशी वेगवेगळी शहरं जास्त वेगवेगळ्या पायाभूत सुविधा असतील, वेगवेगळे औद्योगिक प्रकल्प असतील, तर त्याच्या
संदर्भात वेगाने विकास करत आहेत. तर मुंबई किंवा महाराष्ट्राचं जर स्थान घेतलं तर 2026 पर्यंत मुंबईसह महाराष्ट्र राज्य पुन्हा पहिल्या क्रमांकाचं राज्य होईल. आता हा प्रश्न उपस्थित होतो, मग महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य नाही आहे का? ठीक आहे, तर अर्थातच महाराष्ट्र हे जी-डी-पीच्या दृष्टिकोनातून पहिल्या क्रमांकाचंच राज्य आहे. परंतु गेल्या काही वर्षामध्ये जे काही मानवी निर्देशांक आहेत, त्याच्यामध्ये मग आरोग्य क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, महिलांचा, बालकांचा विकास असेल, अशा सामाजिक आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा जो क्रमांक आहे तर तो थोडासा मागे येताना आपल्याला दिसतोय. तर आपलं जे विकासाचं मॉडेल आहे तर त्या मॉडेलमध्ये जे काही त्रुटी आहेत तर त्या त्रुटी दूर करून परत म्हणजे आर्थिक क्षेत्रामध्ये जी-डी-पी, पर कॅपिटा इन्कम त्या क्षेत्राबरोबरच जे मानवी निर्देशांक आहेत तर त्या मानवी निर्देशांकाच्या क्षेत्रात सुद्धा आपल्या राज्यानं अतिशय समाधानकारक प्रगती केली पाहिजे आणि एक प्रकारे एक नंबरचं जे स्थान आहे तर ते स्थान परत मिळवलं पाहिजे. तर एक हेल्दी कॉम्पिटिशन राज्यामध्ये असणं तर ते कुठल्याही देशासाठी अतिशय एक चांगलं लक्षण आहे. तर त्यालाच इंग्लिशमध्ये कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम असं म्हटलं जातं. म्हणजेच स्पर्धात्मक संघराज्य. म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये अतिशय सकारात्मक लोकाभिमुख इनिशिएटिव्हसाठी असलेली जी स्पर्धा आहे तर ती स्पर्धा आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. त्याच्यामध्ये मग एखाद्या राज्याचं शिक्षणाचं मॉडेल चांगलं असेल तर इतर राज्यांनी त्या राज्याकडून शिक्षणाच्या संदर्भात ते मॉडेल शिकून घेतलं पाहिजे. आरोग्याच्या संदर्भात वेगवेगळ्या राज्यांचं, आता केरळचं जे आरोग्य निर्देशांक आहे तर ते अतिशय चांगले आहेत. कोरोनाच्या काळातही केरळ या राज्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं कोरोनाची सिच्युएशन जी आहे ती हँडल केली होती. तर इतर राज्यांना अशा पद्धतीनं पॅन्डेमिक हँडल करण्यासाठी केरळ मॉडेलचा वापर करता येईल. मधल्या काळामध्ये रेशन जे दुकानं आहेत, पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टम त्याच्या संदर्भात कर्नाटक राज्य सरकारचं जे मॉडेल आहे तर ते मॉडेल अतिशय छान पद्धतीचं होतं. खूप साऱ्या राज्यांनी त्याच्यातून प्रेरणा घेत ते मॉडेल राबवलं होतं. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना ही आपण 1972ला प्रथम राबवली. तर केंद्र सरकारने नंतर महाराष्ट्रापासूनच प्रेरणा घेऊन ही योजना देशभरामध्ये राबवली होती. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजेच माहितीचा हक्क कायदा हा इनिशिएटिव्ह प्रथम आपण घेतला होता. तर केंद्र सरकारने त्यानंतर देश पातळीवर 2005 साली हा जो कायदा आहे तर तो कायदा बनवलेला आहे. असे असंख्य उपक्रम आपल्याला सांगता येतील. 1994ला महाराष्ट्र राज्याने पहिले महिला धोरण राबवलेलं आहे. त्याच्यानंतर 2000-2001 साली आपण पहिला महिला व बालविकास जो विभाग आहे तर तो एक महिलांसाठी आणि बालकांसाठी डेडिकेटेड असा विभाग आपण निर्माण केलेला आहे. त्यानंतर केंद्र शासनाने सुद्धा त्यांच्या धोरणामध्ये बदल करत एक प्रकारे हा जो आदर्श आहे तर तो घेत महिलांसाठी एक वेगळं धोरण आणि एक वेगळं डिपार्टमेंट किंवा मंत्रालय जे आहे तर ते निर्माण केलेलं आहे. तर एक प्रकारे एकमेकांकडून शिकणं किंवा वेगवेगळ्या राज्यांकडून त्यांना अतिशय जे चांगले प्रोजेक्ट आहेत तर ते वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रोजेक्ट शिकून आपण आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी आणखी काय काय करू शकतो त्या संदर्भात ही जी न्यूज आहे तर ती न्यूज आपल्याला पाहता येऊ शकते. तर त्याच्यामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टची जी जागा आहे तर ती जागा यासाठी उपलब्ध करून तिसरी मुंबई या ठिकाणी उभी केली जाणार आहे. म्हणजे सध्या जी आहे ती मुख्य मुंबई म्हणजे अगदी चर्चगेटपासून दादरचा जो किंवा डोंबिवली कांदिवलीचा जो भाग आहे तिथपर्यंतचा जो भाग आहे ती मुख्य मुंबई आपण म्हणतो. त्याच्यानंतर दुसरी जी मुंबई आहे ती म्हणजे नवी मुंबई किंवा पनवेलचा जो भाग आहे तो आणि सध्याची जी आहे ती तिसरी मुंबई जी आहे तर ती या दृष्टिकोनातून उभा केली जाणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी ते कोबाड गांधी यांचं जे फ्रॅक्चर्ड फ्रीडम आहे त्या पुस्तकाचा जो पुरस्कार परत घेतलेला आहे राज्य शासनाने त्याच्या संदर्भात पण ते स्टेटमेंट केलेलं आहे. परंतु या बातमीवर आपण ऑलरेडी खूप सारी चर्चा केलेली आहे. तर आपण आता पुढच्या बातमीकडे जात आहोत. त्याच्यामध्ये एक महत्त्वाची जी बातमी आहे तर ते म्हणजे आंतरजातीय विवाह उल्लेख वगळला. तर आपण काल ही बातमी पाहिली होती की महाराष्ट्राचे जे महिला व बालक मंत्री जे आहेत तर ते मंगलप्रभात लोढा तर त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आपण एक आंतरजातीय आणि आंतरधर्मीय हे जे विवाह आहेत तर त्या विवाह झाल्यामुळं वेगवेगळ्या महिलांना अत्याचाराला सामोरं जावं लागतं आणि त्यांच्यावर अन्याय होत असतो. तर त्याच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी किंवा अशा विवाहांची दखल घेण्यासाठी एक समिती नेमली होती. परंतु त्यानंतर राज्य सरकारवर चौफेर टीका झालेली आहे. एक प्रकारे काँग्रेस या राजकीय पक्षानं तो काळा कायदा आणण्याचा सरकारचा प्रयत्न
नाही अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत. तर राज्य शासनाने सध्या तो जो आदेश आहे तर तो रद्द करून आता फक्त आंतरधर्मीय विवाहासंबंधी समिती काम करणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे. म्हणजे आंतरजातीय विवाहासंबंधी जी समिती काम करणार होती तर ते काम जे आहे तर ते समितीचं रद्द केलेले आहे. कारण अ, या समितीच्या आडून आंतरधर्मीय विवाहांना विरोध करण्याचा आणि महिलांप्रती काळा कायदा आणण्याचा सरकारचा प्रयत्न अशी टीका वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी केलेली आहे. तर सध्या राज्यामध्ये नोंदणीकृत, अनोंदणीकृत आणि धार्मिक स्थळी करण्यात आलेले, पळून जाऊन आंतरजातीय व आंतरधर्मीय जे विवाह केलेले आहेत, अशा व्यक्तींची माहिती प्राप्त करून वादविवादांचे निराकरण करणे, नवविवाहित मुली, महिला यांच्या कुटुंबियाशी संपर्क ठेवणे, अशा प्रकारे आंतरजातीय, आंतरधर्मीय अशा विवाहांवर नजर ठेवण्यासाठी आत्ताच आपण जे बघितलं तर ते महिला व पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती व त्यानंतर टीका झाली होती. तर एक प्रकारे महिला संरक्षणाच्या नावाने त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये हस्तक्षेप करण्याच्या हेतूने एक प्रकारे ही समिती गठीत करण्यात आलेली अशी टीका होत आहे. आंतरजातीय व आंतरधर्मी विवाह हा जातीय निर्मूलनाचा एक उत्तम पर्याय असल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑलरेडी ते सांगितलेलं आहे. तर त्या संदर्भात म्हणजे एक प्रकारे सरकारचा जो अप्रोच आहे की अशा पद्धतीच्या विवाहांमध्ये जनरली महिलांवर अन्याय अत्याचार होत असतो, तर त्याच्या संदर्भात आम्ही चौकशी करणार आहोत असा सरकारचा युक्तिवाद आहे. परंतु विरोधकांनी यामध्ये असं म्हटलेलं आहे की यामार्फत सरकार जे काही आंतरजातीय किंवा आंतरधर्मी विवाह होत आहेत तर तो त्या व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे किंवा तो व्यक्तिगत अधिकार आहे की कुणी कुणाशी लग्न करायचं हे दोन सज्ञान स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन ते ठरवू शकतात. तर सरकारने त्याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करण्याचं कोणतंही कारण नाहीये. तर एक प्रकारे सरकार व्यक्तीचे व्यक्तिगत जे अधिकार आहेत तर त्यांच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा जो सरकारचा प्रयत्न आहे तर तो आर्टिकल 21च्या अंडर मूलभूत अधिकारांचं हनन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तर सरकारने सध्या एक पाऊल मागे घेत आंतरजातीय विवाह ही तरतूद त्याच्यातील वगळून फक्त आता ही समिती आंतरधर्मीय विवाहासंदर्भात चौकशी करणार आहे. तर आता आपण पुढच्या न्यूजकडे जातोय. धारावी पुनर्विकासाच्या निविदेला आव्हान. तर सध्या आपण पाहिलं होतं की आशिया खंडातील दुसरी सर्वात मोठी जी झोपडपट्टी आहे तर ती धारावी, मुंबईतील धारावी झोपडपट्टी जी आहे परिसर, तर तो ओळखला जातो. तर आता त्या धारावीच्या पुनर्विकासाच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने खूप साऱ्या योजना आत्तापर्यंत खूप साऱ्या घोषणा झालेल्या आहेत. परंतु तो प्रश्न जो आहे तो पूर्णपणे आत्तापर्यंत आपण सोडवू शकलो नव्हतो. तर आत्ता धारावी पुनर्विकासाच्या संदर्भात एक निविदा प्रक्रिया राबवली होती आणि त्याचं जे कॉन्ट्रॅक्ट जे आहे तर ते कंत्राट जे आहे ते अडाणी समूह जो आहे तर त्यांना ते देण्यात आलेलं आहे. म्हणजे अडाणी समूह जो आहे तर तो तिथले जे लोक आहेत तर त्यांना चांगल्या पद्धतीची घरे असतील किंवा तिथं वेगवेगळे जे सांडपाण्याची व्यवस्था, इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे अशा पद्धतीच्या ज्या फॅसिलिटी आहेत तर त्या फॅसिलिटी त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जातील. तर ते कंत्राट जे आहे तर ते अडाणी समूहाला देण्यात आलेलं आहे. तर एक दुसरी जी कंपनी आहे सौदी अरेबिया स्थित सेकलिंक टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन, तर त्या कंपनीने उच्च न्यायालयामध्ये त्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेलं आहे. तर याच्या संदर्भात आपण जो मेसेज घेऊ शकतो तर हा महत्त्वाचा आहे की अशा पद्धतीनं जे मूलभूत किंवा पायाभूत सुविधांचे जे प्रोजेक्ट आहेत, झोपडपट्टी पुनर्वसन प्रोजेक्ट हा एक प्रकारे मूलभूत सुविधांच्या पुनर्विकासाचाच प्रोजेक्ट आहे. तर तो प्रोजेक्ट घेताना आपण जी काही कार्यपद्धती वापरतो ती कार्यपद्धती पारदर्शक असली पाहिजे किंवा कोणत्याही एका उद्योग समूहाला फेवर करणारी नसली पाहिजे. ठीक आहे, या प्रकरणात तसं झालेलं आहे किंवा नाही हे आपल्याला त्याची काही कल्पना नाही. परंतु एकंदरीत ती जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया पारदर्शक आणि कुठल्याही एका बाजूला फेवर करणारी नसली पाहिजे. तर कुठल्याही लोकशाही देशामध्ये हे आवश्यकच आहे. त्याच्यानंतर आपण जे पुढची जी न्यूज पाहणार आहे त्याच्यामध्ये हां, ही एक छोटीशी न्यूज आहे. त्याच्यामध्ये कालच आपण पाहिलं होतं की मुंबईमध्ये गोवरच्या संदर्भात जे आहे तर ते फार मोठ्या प्रमाणात गोवरचा जो प्रादुर्भाव आहे तो मुंबई भागामध्ये झालेला होता. तर आता पुण्यामध्ये पण एक प्रकारे गोवरचा शिरकाव झालेला आहे आणि 11 बालकांना संसर्ग झालेला आहे. तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे. बाकी डिटेल जे आहे तर ते कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे त्याच्यामध्ये आता आजचं जे संपादकीय आहे तर त्या संपादकीयमध्ये फारसे एक्झाम ओरिएंटेड आर्टिकल जे आहेत तर ते आर्टिकल जवळपास नाहीतच. हा सत्ता पालटाच्या राजकारणासाठी 4 धडे हे माननीय योगेंद्र यादव यांचं आर्टिकल आहे. परंतु ते पूर्णपणे राजकीय आर्टिकल आहे. परीक्षा दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये जे मुद्दे आहेत तर ते मुद्दे जास्त काही नाही आहेत. त्यानंतर हे दुसरं जे आर्टिकल आहे CBIवर ताशेरे का,
तर त्या संदर्भात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरचे जे आरोप आहेत, तर त्या संदर्भातलं जे प्रकरण आहे, तर त्या प्रकरणाच्या संदर्भाने हे पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे. तर एक्झाम ओरिएंटेड याच्यामध्ये पण फारसे पॉईंट नाही आहेत. फक्त CBIच्या संदर्भात आपण एक 2-3 गोष्टी ज्या आहेत, तर त्या पाहिल्या पाहिजे. तर CBIचा जो लाँग फॉर्म आहे, ते सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असा आहे. त्याच्या दृष्टिकोनातून जे काही आपल्या देशामध्ये वेगवेगळे प्रकरणं आहेत, गुन्ह्यांशी संदर्भात जी काही प्रकरणं आहेत, तर त्या प्रकरणाचा निपक्षपातीपणे तपास करण्यासाठी CBIची स्थापना आपण केलेली आहे. तर बऱ्याच वेळेला आता गेल्या काही वर्षामध्ये CBI या संस्थेबद्दल किंवा या इन्स्टिट्यूशनबद्दल वेगवेगळे वाद निर्माण होत आहेत, की CBI जी आहे ती केंद्र शासनाच्या इशाऱ्यावर काम करत आहे किंवा केंद्र शासन जे आहे तर त्या CBIला त्यांच्या फेवरसाठी वापर करून त्यांचा घेत आहे. अशा पद्धतीचा एक आरोप केला जात आहे. तर त्या संदर्भात अगदी माननीय न्यायाधीशांनी सुद्धा CBIला पिंजऱ्यातील पोपट किंवा पॅरॉट इन केज अशा पद्धतीची टीका यापूर्वीही केलेली आहे. तर भारतातल्या ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत, तर त्या संस्थांचं काम चालण्यासाठी एक लोकशाही व्यवस्थेमध्ये त्या संस्थांना स्वतःचं जे रेप्युटेशन ठेवणं आवश्यक आहे. तर ते कुठंतरी रेप्युटेशन आहे, तर ते आता CBI सारखी संस्था असेल किंवा इतरही वेगवेगळ्या संस्था आहेत, तर त्यांनी फक्त एक निपक्षपातीपणे कारभार करणंच अपेक्षित नाही आहे. तर त्यांचं जे लोकशाही व्यवस्थेतलं जे स्थान आहे, जे महत्त्व आहे आणि जे एक रेप्युटेशन आहे, तर ते सुद्धा राखणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर एक दुसरा वाद जो निर्माण झाला होता, तर तो म्हणजे की जनरल कन्सेंट म्हणजे एक सामान्य परवानगी अशा पद्धतीची एक तरतूद आहे, की CBIला वेगवेगळ्या राज्यांमध्ये तपासाची जी वेगवेगळी प्रकरणं आहेत, तर ते इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी राज्य सरकारकडून एक परमिशन घ्यावी लागते. ज्याला जनरल कन्सेंट असं म्हटलं जातं. परंतु आता CBIच्या कार्यपद्धतीनुसार वेगवेगळ्या राज्यांनी ऑलरेडी ती परमिशन जी आहे तर ती देऊन ठेवलेली असते. परंतु मधल्या काही काळामध्ये केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाजपा व्यतिरिक्त इतर जे पक्ष आहेत तर त्यांचं सरकार आल्यानंतर केंद्र आणि राज्यामध्ये खूप सारे वादाचे प्रसंग निर्माण झाले होते. तर त्या प्रसंगाच्या दरम्यान वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे जे नेते आहेत तर त्यांच्या संदर्भात CBIच्या अंडर चौकशी सुरू करण्यात आली होती. तर वेगवेगळ्या राज्यांनी त्यानंतर CBIला दिलेली जी ही जनरल कन्सेंट आहे किंवा जी तपासाची जी परवानगी आहे तर ती परवानगी जी आहे तर ती काढून घेण्यात आली होती. तर त्यामुळं CBIला डायरेक्ट आता त्या राज्यांमध्ये तपासाचा अधिकार आहे तर तो राहिलेला नाही आहे. तर CBIला प्रत्येक प्रकरण वाईज आता त्या राज्याची परमिशन घ्यावी लागेल. तर अशा पद्धतीनं म्हणजे एक प्रकारे एखाद्या इन्स्टिट्यूशनने जर त्यांचं रेप्युटेशन सांभाळलं नाही तर त्यांच्या जे एक इमेज आहे तर ती इमेज कुठंतरी खराब होत असते आणि आपल्या लोकशाही प्रक्रियेला एक प्रकारे गालबोट लागत असतं. म्हणजे प्रताप भानू मेहता हे जे राजकीय विश्लेषक आहेत तर त्यांनी एका प्रकारे म्हटलेलं आहे, की कुठल्याही लोकशाही संस्था ज्या आहेत तर त्या लोकशाही संस्थांचं महत्त्व लोकशाही प्रक्रियेमध्ये अतिशय जास्त आहे. म्हणजे लोकशाही राबवण्याची जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया या लोकशाही संस्थांच्या माध्यमातूनच होत असते. म्हणजे कोणत्या लोकशाही संस्था आहेत, मग त्याच्यामध्ये राजकीय पक्ष असतील, त्याच्यानंतर मग CBI असेल, RBI असेल, त्याच्यानंतर मग न्यायव्यवस्था असेल किंवा CAG सारखी इन्स्टिट्यूशन, इलेक्शन कमिशन असेल, त्यानंतर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, त्यानंतर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, नॅशनल ह्युमन राईट कमिशन असेल, त्याच्यानंतर नॅशनल वुमन राईट कमिशन असेल, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन यासारख्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, तर त्या संस्था त्या लोकशाही संस्थेमध्ये कशा पद्धतीनं काम करत आहेत आणि राज्यघटनेमध्ये मेन्शन केलेला जो उद्देश आहे, तर तो उद्देश त्यांच्या कामातून साध्य होतो की नाही. तर या संदर्भात या लोकशाही संस्थांचा कामाचं मूल्यमापन आपण केलं पाहिजे आणि कोणत्याही लोकशाही देशाचं जे यश आहे, तर ते यश या संस्थांच्या कार्यपद्धतीवरच अवलंबून असतं. त्याच्यामुळं फक्त या संस्थांनी काम करणंच पुरेसं नाही आहे, तर समाजामध्ये असलेलं त्यांचं रेप्युटेशन, त्यांची जी इमेज आहे, तर ती सांभाळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर एवढंच फक्त ह्या आर्टिकलमधून आपण शिकण्यासारखं होतं. त्याच्यानंतर वरचं जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये इतक्या घटकांवर सरकारला नियंत्रण शक्य होते, तर ते मिळवले का नाही? जागतिक परिस्थितीच्या नावे सरकार बोटे मोडत का राहिले? तर असं एक चलनवाढीच्या संदर्भातलं हे आर्टिकल आहे. तर त्याच्यामध्ये एक जवळपास 70% आर्टिकलचा जो भाग आहे तो राजकीय कॉमेंट करण्यामध्ये दिलेला आहे. तर आपल्याला ते इम्पॉर्टंट नाही. आपल्याला जे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, तर त्याच्यामध्ये फक्त आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, की भारताची जी रिझर्व्ह बँक आहे, तर ती रिझर्व्ह बँक मॉनिटरी पॉलिसी म्हणजेच मौद्रिक धोरण रेग्युलेट करत असतं. तर सरकार जे आहे, तर ते फिस्कल पॉलिसी
पॉलिसी रेग्युलेट करत असतं किंवा नियंत्रित करत असतं. तर मौद्रिक धोरण म्हणजे काय? तर आपल्या देशामध्ये किंवा मार्केटमध्ये असलेला जो पैसा आहे किंवा जे चलन आहे, तर त्या चलनाचा पुरवठा किती प्रमाणात व्हायला पाहिजे आणि त्याचं मूल्य कसं असलं पाहिजे, तर त्या संदर्भातले निर्णय घेण्याचा अधिकार हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर-बी-आयला आहे. तर त्यालाच मौद्रिक धोरण असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये गुणात्मक साधने आणि संख्यात्मक साधने. मग संख्यात्मक साधनांमध्ये सी-आर-आर असेल, एस-एल-आर असेल किंवा ओपन मार्केट ऑपरेशन असेल, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट असेल, असे वेगवेगळे टूल्स वापरून आर-बी-आय मार्केटमधला पैशाचा जो सप्लाय आहे किंवा करन्सीचा जो पुरवठा आहे, तर तो पुरवठा रेग्युलेट करत असतं आणि इतर गुणात्मक साधनांमध्ये मग वेगवेगळ्या बँकांना तशा पद्धतीची धोरणं आखून देणं किंवा कोणकोणत्या क्षेत्रांना कशा पद्धतीनं कर्जपुरवठा केला पाहिजे किंवा एखाद्या बँकेचं व्यवस्थापन जर दिलेल्या गाईडलाईन्सनुसार चालत नसेल, तर त्यांना एक प्रकारे इशारा देणं, समजावणं, अशा पद्धतीचे किंवा अंतिम स्टेप म्हणजे त्यांच्यावर कारवाई करणं किंवा बँकिंग परवाना त्यांचा रद्द करणं, अशा पद्धतीची गुणात्मक साधनं. तर ह्या माध्यमातून आर-बी-आय जी आहे, तर ती आर-बी-आय त्यांची मौद्रिक धोरण किंवा मॉनिटरी पॉलिसी देशामध्ये इम्प्लिमेंट करत असतं. आणि सरकार एक प्रकारे त्यांच्या फिस्कल पॉलिसी किंवा वित्तीय धोरणातून टॅक्स कशा पद्धतीनं लावले पाहिजेत किंवा उद्योगांना देशामध्ये कशा पद्धतीनं आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे, एखाद्या क्षेत्राचा विकास घडवून आणण्यासाठी त्यांना टॅक्स इन्सेंटिव्ह कशा पद्धतीचे देऊ शकतो आपण, तर या संदर्भात निर्णय घेतले जातात. म्हणजे आपण हे पाहिलं पाहिजे की मौद्रिक धोरण जे आहे, तर ते मौद्रिक धोरण मागणी संदर्भात मागणीशी संबंधित असतं. म्हणजे जर पैशाचा पुरवठा देशामध्ये वाढला, तर एक प्रकारे वस्तूंना मागणी आहे, तर ती वाढत असते आणि सरकारचं जे फिस्कल पॉलिसी जी आहे, तर ती पुरवठा संबंधित असते. पुरवठा म्हणजे सरकारने जर उद्योगस्नेही धोरणं घेतली किंवा टॅक्सचे इन्सेंटिव्ह दिले, तर एक प्रकारे देशामध्ये उद्योगांची वाढ होत असते आणि त्याच्यातून कारखान्यांमध्ये उत्पादन वाढून एक प्रकारे मार्केटमध्ये जो मालाचा पुरवठा आहे, तर तो पुरवठा वाढत असतो. तर एक प्रकारे या दोन्ही इन्स्टिट्यूशनना एकत्र येऊन काम करावं लागतं. देशामधील महागाईचं संकट असेल किंवा आर्थिक विकासाचं संकट असेल, तर त्या संकटांशी लढण्यासाठी सरकारला फिस्कल पॉलिसी घेऊन आणि आर-बी-आयला मॉनिटरी पॉलिसी घेऊन आपल्याला एकत्र येऊन या संदर्भात काम करावं लागतं. तर बऱ्याच वेळा या दोन्ही ऑथॉरिटीजमध्ये वाद होत असतात. म्हणजे सरकारचा असा प्रयत्न असतो, की आर-बी-आयनं त्यांचे जे रेट्स आहेत, इंटरेस्ट रेट्स किंवा व्याजदर, मग सी-आर-आर असेल, एस-एल-आर असेल किंवा रेपो रेट, रिव्हर्स रेपो त्यालाच पॉलिसी रेट असं म्हटलं जातं. तर ते आर-बी-आयनं कमी करावेत, जेणेकरून मार्केटमध्ये पैशाचं जे प्रमाण आहे, तर ते प्रमाण वाढेल आणि एक प्रकारे उद्योगांना प्रोत्साहन भेटेल किंवा रोजगार निर्मिती होईल आणि सरकारची जी प्रतिमा आहे, तर ती प्रतिमा जनमानसामध्ये चांगली होईल. तर आर-बी-आयला ही चिंता असते, की जर आपण सरकारचं ऐकून जर मार्केटमध्ये जास्तीत जास्त मनी सप्लाय केला, तर एक प्रकारे जास्त पैशाचा पुरवठा वाढून महागाईचं संकट उभं राहील आणि आपण एक 2 दिवसापूर्वी जो व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये आपण हे एक्सप्लेन केलं होतं, की मॉनिटरी पॉलिसी कमिटी याच्यामध्ये म्हणजे मौद्रिक धोरण समिती याच्या संदर्भात आपण आर-बी-आयला महागाई जी आहे, तर ती महागाई 4% वर नियंत्रित करण्याचं आपण महत्त्वाचा टास्क दिलेला आहे. त्याच्यामध्ये मग +-2% म्हणजेच 2 ते 6% याच्या दरम्यान आर-बी-आय जे आहे, तर तो इंटरेस्ट रेट्स महागाईचा दर जे आहे, तर ती मेंटेन करू शकते. पण जर हा अतिरिक्त पैशाचा पुरवठा मार्केटमध्ये झाला, तर एक प्रकारे महागाईचं प्रचंड मोठं संकट आपल्या देशापुढे उभं राहू शकतं. तर आर-बी-आयची जी भूमिका आहे, तर ती भूमिका महागाई नियंत्रणात ठेवणं ही असतं. तर देशाच्या विकासाच्या संदर्भातलं दोन्ही संस्थांचं जे परसेप्शन आहे, दोन्ही अथॉरिटीचं जे परसेप्शन आहे, तर त्या परसेप्शनमधला जो वाद आहे, तर त्या वादामुळे बऱ्याच वेळा आर-बी-आय आणि सेंट्रल गव्हर्नमेंट विशेषतः वित्त मंत्रालय त्यांच्यामध्ये वाद होत असतात. तर पूर्वीही म्हणजे जे काही बँकेचे गव्हर्नर होते म्हणजे वाय-व्ही रेड्डी असतील, त्याच्यानंतर डी सुब्बाराव असतील, रघुराम राजन असतील, तर त्या संदर्भात आणि काँग्रेसच्या काळामध्ये पी. चिदंबरम होते. त्याच्यानंतर नंतर आलेले अरुण जेटली असतील किंवा आत्ता माननीय निर्मला सीतारामन याही वित्तमंत्री आहेत. तर त्यांच्या काळातही हे प्रकार झालेले आहेत. तर वेगवेगळ्या संस्थांमध्ये देशाच्या विकासासंदर्भात आवश्यक असलेला समन्वय या दृष्टीनं त्याचा जो अभाव आहे, तर तो इथं जाणवतो. तर आता आपण पुढचं जे आर्टिकल आहे, तर त्या पुढच्या न्यूजकडं आपण जात आहोत. तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या जाहिराती आहेत. त्यानंतर एक महत्त्वाची जी न्यूज आहे त्याच्यामध्ये लोकसभेत महागाईवरून भडका. तर एक
छोटासा एक मुद्दा आहे. तो आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये पेट्रोल किंवा डिझेलच्या ज्या प्राइजेस आहेत, तर त्या प्राइजेस सध्या वाढत आहेत. म्हणजे ओपेक जी ऑर्गनायझेशन आहे, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, तर यांची जी ऑर्गनायझेशन आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे जे अरब देश आहेत, सौदी अरेबिया असेल, त्याच्यानंतर UAE असेल किंवा इतर जे देश आहेत, तर त्यांचा जो सहभाग होतो, तर त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचं जे उत्पादन आहे, तर ते उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला होता, जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी. तर भारताने त्यांना रिक्वेस्ट ही केली होती, की भारतासारखे फार मोठे उपभोक्ता जे देश आहेत, तर त्या देशांचे मध्ये त्यामुळं पेट्रोलच्या प्राइजेस वाढतील. परंतु या ओपेक या संघटनेने त्या मागणी मान्य न करता ते उत्पादन जे आहे, तर ते अजूनही कमीच ठेवलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये महागाईचा भडका उडाला होता. म्हणजे एक प्रकारे पेट्रोल आणि डिझेल ही सर्वत्र लागणारी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये मग ट्रान्सपोर्ट सेक्टरला जे लागतं डिझेल असेल, पेट्रोल असेल, तर त्याच्यामुळं जवळपास जीवनाच्या सगळ्याच घटकांच्या ज्या आहेत, तर त्या किमती वाढत असतात आणि त्यामुळं महागाई होत असते. तर आता भारत जो आहे, तर तो भारताला जेवढं काही पेट्रोल, डिझेल लागतं, म्हणजे भारताची जेवढी गरज आहे, त्याच्या जवळपास 80 ते 85% कच्चं तेल जे आहे, तर ते आपण आयात करत असतो. मग ते आयात केलेल्या कच्च्या तेलावर आपण इथं प्रोसेसिंग करून भारतामध्ये फार चांगल्या प्रमाणात रिफायनरी इंडस्ट्रीज आहेत. तर इथं ते प्रोसेस करून आपण वेगवेगळ्या देशांना आणखी एक्सपोर्टही करत असतो. आपली डोमेस्टिक म्हणजे इथल्या आपली एतदेशीय जी गरज आहे, तर ती सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे. तर हे सगळं करत असताना केंद्र सरकार स्वतः त्या पेट्रोल डिझेलवर काही प्रमाणात टॅक्स लावत असतं. व्हॅट असं म्हटलं जातं त्याला, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. त्यानंतर राज्य सरकारही त्या पेट्रोल डिझेलवर स्वतःचा काही टॅक्स लावत असतं. तर दरम्यानच्या काळामध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइजेस वाढल्यामुळं महागाई वाढली आणि केंद्र सरकारवर खूप सारी टीका झाली होती. तर त्यामुळं महागाईपासून सामान्य जनांना थोडासा दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने त्यांचा जो व्हॅट आहे, तर त्या व्हॅटमध्ये कपात केली होती. परंतु जे काही राज्य सरकार आहे, तर त्या राज्य सरकारांनी मात्र त्या प्रमाणात कपात केली नव्हती. तर आता संसदेमध्ये सध्या जे हिवाळी अधिवेशन चालू आहे, तर त्याच्यामध्ये या संदर्भातलाच वाद चालू आहे, की राज्य सरकारांनी मात्र त्या व्हॅटमध्ये कोणतीही कपात केली नाही आणि त्याच्यामुळं एक प्रकारे पेट्रोल, डिझेलच्या ज्या किमती आहेत, तर त्या किमती उच्चच राहिलेल्या आहेत आणि त्यामुळं महागाई जास्त प्रमाणात वाढलेली आहे. तर त्याच्यामध्ये मग पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि झारखंड हे 6 बिगर भाजप जे राज्य आहेत, तर त्यांनी पेट्रोलियम उत्पादनावरील व्हॅट कमी केला नाही आणि केंद्र सरकारने मात्र दोनदा उत्पादन शुल्क कमी केले. तर पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये अनुक्रमे म्हणजे पेट्रोलमध्ये ₹13 आणि डिझेलमध्ये ₹16ची कपात म्हणजे सेंट्रल एक्साईज केंद्रीय उत्पादन शुल्क जे आहे, तर त्याच्यामध्ये कपात केली. पण राज्यांनी ही कपातीची इतर राज्यांनी शुल्क कपातीची तयारी दाखवली आहे. या राज्यांनी व्हॅट अधिकच कमी केलेला आहे. परंतु बिगर भाजप राज्यातील जे शासन आहे, त्यांनी मात्र हा टॅक्स कमी केलेला नाही आहे. तर जास्त फार फॅक्च्युअल आपल्याला जाण्याचं काही कारण नाही आहे. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आपल्याला मुद्दा हा आहे, की महागाईसारखा संवेदनशील मुद्दा आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणारा जो मुद्दा आहे, तर त्या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकार त्याच्यामध्ये कोणतेही पक्ष सत्तेत असोत, त्यांच्यामध्ये योग्य तो समन्वय असणं फार आवश्यक आहे. फायनली कोणतंही शासन मग ते अगदी स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार असेल, तर ते लोकांच्या हितासाठी आपण त्यांना निवडून देत असतो. लोकशाही प्रक्रियेत तेच आवश्यक आहे. परंतु वेगवेगळ्या पक्षाची वेगवेगळी विचारसरणी आणि त्याच्यामुळं निर्णय घेताना त्यांच्यामध्ये समन्वय नसणं, तर हे एक प्रकारे सामान्य माणसाला कसं त्रासदायक ठरतं, ह्याचं एक फ्लॅगशिप एक्झाम्पल म्हणून आपल्याला या बातमीकडं पाहता येतं. त्याच्यानंतर नवी यंत्रणा निर्माण होईपर्यंत न्यायमूर्ती नियुक्ती रेंगाळणार, अशा पद्धतीची बातमी. केंद्रीय विधिमंत्री रिजिजू यांचे प्रतिपादन. तर आपण 1-2 दिवसापूर्वी ही बातमी पाहिली होती, की नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन ही जी आपण संस्था नेमली होती किंवा घटनेनुसार आपण बनवली होती. तर माननीय न्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयानं ती जी घटना दुरुस्ती आहे, तर ती घटनाबाह्य ठरवली होती. तर सध्या जवळपास सुप्रीम कोर्टामध्ये आणि वेगवेगळ्या हायकोर्टामध्ये, तर उच्च न्यायालयांमध्ये म्हणजे हायकोर्टामध्ये जवळपास 1108 इतक्या न्यायमूर्तींच्या मंजूर पदांची संख्या आहे. परंतु त्याच्यापैकी फक्त 777 न्यायमूर्ती सध्या कर्तव्य बजावत आहेत. म्हणजे जवळपास 30% जागा रिक्त आहेत आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये 34 जागा मंजूर आहेत. परंतु फक्त 27 न्यायमूर्ती जे आहेत, तर ते सध्या काम करत आहेत आणि 7 जागा रिक्त आहेत. तर या जागा भरण्यासाठी जी काही प्रक्रिया राबवली गेली पाहिजे, तर कॉलेजियम किंवा न्यायवृंद पद्धतीनुसार सर्वोच्च न्यायालयाने
भारताचे माननीय राष्ट्रपती आणि केंद्र सरकार यांनाही अनेक वेळा रिकमेंड केलेलं आहे. परंतु आता विधिमंत्री यांनी की एक योग्य प्रक्रिया आपण निर्माण केल्याशिवाय ह्या ज्या जागा आहेत तर त्या जागा भरणं शक्य नाही असं एक प्रकारे विधान केलेलं आहे. तर त्याच्यानंतर आता समृद्धी महामार्गावर दूरपर्यंत ना हॉटेल ना पेट्रोल पंप. तर आत्ताच आपण बघितलं नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा जो आहे तर तो वाहतुकीसाठी खुला झालेला आहे. तर त्याच्यावर त्या समृद्धी महामार्गावर दूरपर्यंत हॉटेल आणि पेट्रोल पंप सध्या आढळत नाही आहेत. तर प्रवास करताना ज्या एक जनरल फॅसिलिटी असायला पाहिजे तर त्या फॅसिलिटी अजून तिथं नाही आहेत. तर आपण समृद्धी महामार्गाची निर्मिती केलेली आहे तर अतिशय एक चांगला उपक्रम आहे. परंतु इतरही त्याच्याशी रिलेटेड ज्या फॅसिलिटी आहेत तर त्या फॅसिलिटी लवकरात लवकर देणं आवश्यक आहे. तर त्याच्यानंतर पुढची जी बातमी आहे त्याच्यामध्ये अणुकेंद्रक संयोगातून ऊर्जा निर्मिती प्रत्यक्षात येण्यासाठी प्रतीक्षा. तर आपण काल ही बातमी बघितली होती. त्याच्यामध्ये न्यूक्लिअर फ्युजन या प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात एनर्जी निर्माण करता येऊ शकतो आणि त्या संदर्भात जे संशोधन झालेलं आहे तर त्याला यश आलं होतं. परंतु आता सध्या हे जे रिसर्च आहे तर ते प्रॅक्टिकल मध्ये येऊन त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी काही वेळ लागणार आहे. त्याच्यावर आणखी रिसर्च करणं आवश्यक आहे. तर त्या संदर्भातली ही बातमी आहे. तर त्याच्यामध्ये पुढची जी न्यूज आहे तर एक ज्या महत्त्वाच्या ज्या आहेत त्या न्यूज आपण आता पूर्ण केलेल्या आहेत. तर आत्ता हे लोकसत्ता डिस्कशन आपण संपवत आहोत. तर मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या इतर मित्रांनाही सांगा. आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण परत वेगवेगळं आता सध्या फक्त लोकसत्ता या न्यूजपेपर पुरतंच आपण हे डिस्कशन घेत आहोत. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण जे वेगवेगळे हिंदी न्यूजपेपर असतील त्याच्यामध्ये अमर उजाला, दैनिक भास्कर, दैनिक जागरण यासारखे महत्त्वाचे वृत्तपत्र, त्याच्यानंतर इंग्लिशमधले द इंडियन एक्सप्रेस असेल, द हिंदू असेल त्यांच्यामधलेही महत्त्वाचे आर्टिकल्स आपण एक्सप्लेन करणार आहोत. आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये नोट्स कशा काढायच्या, पॉईंट्स कसे काढायचे, त्याच्यावरून प्रश्न कसे विचारले जातील, त्या प्रश्नांना डील करण्यासाठी आपण आपली जी विचार पद्धती आहे तर ती विचार पद्धती कशा पद्धतीने विकसित करायची त्या संदर्भात पण आपण चर्चा करणार आहोत. सध्या सिलेबस चेंज झालेला आहे हे सर्वांना तुम्हाला माहिती आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बदलला आहे आणि याच्या अगोदर आपण ऑब्जेक्टिव्ह किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन त्या फॉर्मॅटमध्ये आपण तयारी करत आहोत. तर आता आपल्याला उत्तरं लिहावी लागणार आहे. तर बऱ्याच विद्यार्थी किंवा बरेच ॲस्पायरंट आहेत तर त्यांची मनस्थिती जी आहे तर थोडीशी कुठंतरी ते नाराज झालेले आहेत किंवा आपल्याला आता हे नवी पद्धत जी आहे तर ती पद्धत आपल्याला जमेल का अशा पद्धतीचा त्यांना प्रश्न पडलेला आहे. तर ह्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की तुम्हाला सगळे विषय जे आहेत GSचे तर ते जवळपास आपल्याला माहिती आहेत. म्हणजे इतिहास असेल, भूगोल असेल, पॉलिटी, अर्थशास्त्र, एन्व्हायरमेंट, जनरल सायन्स हे विषय तुम्ही स्टडी केलेले आहेत. तुम्हाला बेसिक त्याची माहिती आहे. फक्त आत्तापर्यंत परीक्षा ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळं आपण फक्त ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं त्याचा अभ्यास केला होता. ॲनालिटिकल अभ्यास जो आहे तर तो आपण केला नव्हता. तर आपल्याला जे ऑब्जेक्टिव्ह नॉलेज आहे त्याच्या बेसिसवर आपण त्याचं ॲनालिसिस कसं करायचं आणि तुम्हाला अगोदर जो डेटा माहिती आहे, जी फॅक्च्युअल माहिती आहे त्याचाच उपयोग करून आपण आता विश्लेषणात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेला कशा पद्धतीनं कमीत कमी वेळात अतिशय प्रभावीपणे तयार व्हायचं तर त्याचं मार्गदर्शन आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून केलं जाईल. तर हळूहळू आपण एक एक इनिशिएटिव्ह आता आणत आहोत. ठीक आहे. लवकरच आपण त्या संदर्भातले वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेणार आहोत. पुढच्या 1-2 महिन्यामध्ये आपण त्याच्या संदर्भात जे वेगवेगळे सिलेबसचे पॉईंट्स आहेत म्हणजे GS 1, 2, 3, 4 त्याच्यामध्ये मग इंडियन सोसायटी असेल, हिस्ट्रीमध्ये मग इंडियन कल्चर असेल, त्याच्यामध्ये पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया असेल, वर्ल्ड हिस्ट्री असेल, त्याच्यानंतर इंडियन सोसायटीचे वेगवेगळे मुद्दे, इंडियन जॉग्राफी असेल, त्याच्यानंतर GS 2मध्ये इंडियन पॉलिटी, गव्हर्नन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन, GS 3मध्ये इंडियन इकॉनॉमीचा टॉपिक असेल, एन्व्हायरमेंटचा टॉपिक असेल, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट किंवा ॲग्रिकल्चरशी रिलेटेड टॉपिक आणि GS 4मध्ये इथिक्स. तर ह्या प्रत्येक विषयाच्या ज्या कोर्सेस आहेत किंवा त्या प्रत्येक विषयाच्या ज्या लेक्चर सिरीज आहेत त्या अगदी आपल्या चॅनलवर विनामूल्य उपलब्ध होतील येत्या काही दिवसामध्ये, येत्या काही काळामध्ये. त्याच्यानंतर आपण UPSC परीक्षेचे जे मागचे जे पेपर आहेत तर त्या पेपरचं प्रत्येक वर्षाचं प्रश्नपत्रिका आणि त्याचं काय उत्तर आपण द्यायला पाहिजे होतं आणि त्या पद्धतीचं उत्तर लिहिण्यासाठी आपण कुठल्या पद्धतीची तयारी केली पाहिजे तर या संदर्भातली चर्चासुद्धा आपण आपल्या चॅनलवर करणार आहोत आणि ते पेपरसुद्धा आपण डिटेल विश्लेषण करून स्पष्टीकरणासहित आपण घेणार आहोत. तर जास्तीत जास्त संख्येने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.